कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा अहो, भुवनेश्वरी मॅडमच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री असती ना तरी मी हेच बोलले असते, अगदी अनोळखी सुद्धा। कारण कुठल्याही स्त्रीविषयी अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचंच आहे ना। अक्षरा, एका दृष्टीने तुझा हा विचार बरोबर आहे, पण याच भुवनेश्वरीनं तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी काय काय केलंय हे विसरलीस? बाबा, मी जे काही केलंय ते ह्या घरची सून म्हणून केलंय। जर माझ्या समोर आपल्या घरातल्या व्यक्तीचा कोणी असा अपमान करणार असेल तर माझं कर्तव्य आहे त्यांना थांबवणं। मला कळत नाही अक्षरा, तू म्हणजे ठीक आहे तुझं एका अर्थी बरोबर आहे, पण काय, सूर्यवंशी आडनाव लावतात ना मॅडम त्यांच्या नावापुढे, मग त्या नावाची आप कोण राखणार? मी तिथे होते, माझ्या समोर सगळं चाललं होतं, असं असून सुद्धा मी गप्प बसायचं हे नाही पटत मला। तुझं मन मोठं आहे अक्षरा, खरंच मोठं आहे, पण अक्षरा विचार कर, आज पहिल्यांदा कुणीतरी बाहेरचं का असेना भुवनेश्वरीला तिची जागा दाखवून देत होतं, आणि जे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं। त्या बायका जे बोलत होत्या शब्दानी शब्द खरा होता ना अक्षरा। बाबा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, त्या बायका बाहेरच्या होत्या, आपल्या घरामध्ये नेमकं काय घडलं, कुठल्या परिस्थितीमध्ये घडलं, मॅडम मला सून म्हणून कशा वागवतात, तुम्हाला कशा वागवतात, तुमचं लग्न झालंय की नाही, ह्या सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत। ह्या अशा चव्हाट्यावर आणण्याचा त्या बायकांना काय अधिकार होता? मला सांगा, कौरव आणि पांडव सुद्धा महाभारतामध्ये युद्ध लढलेच, पण जेव्हा बाहेरची माणसं आली तेव्हा त्यांच्या समोर ते 5 आणि 100 असे नव्हते, तेव्हा ते 105 होते। एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहणं गरजेचं आहे अशा वेळी, असं मला वाटतं। घराच्या 4 भिंतींच्या आत घडणारं भांडण हे आतच राहायला हवं, या मताची मी आहे। ठीक आहे अक्षरा, तुझं म्हणणं ठीक आहे, अगं पण कोणासाठी केलंस हे सगळं? ती बाई किती कटकारस्थानी आहे तुला माहिती आहे। वेळ आली ना अक्षरा तर तुला आणि मला या घरातून बाहेर काढण्यासाठी याच बाहेरच्या लोकांची मदत घ्यायला कमी करणार नाही ती। नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते अक्षरा कधीतरी, आणि त्या बायका तेच करत होत्या। बाबा, तुम्ही अजूनही फक्त मॅडमचा विचार करताय, एकदा अधिपतींचा विचार करून बघा। समाजामध्ये भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या आईसाहेब म्हणून वावरतात, अधिपतींनी त्यांना मानाचं स्थान दिलं, ते सर्वस्व मानतात त्यांना। त्यांना काय वाटलं असतं जर त्यांना हे कळलं असतं की भुवनेश्वरी मॅडम बद्दल त्या बायका इतकं काही बोलल्या आणि कुणीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही? किती दुखावले असते ते, किती लोकांची तोंड बंद करत फिरले असते। आपण त्यांचाही विचार करायला हवा ना बाबा। त्यांचा काय दोष आहे आज सांगा? अंधभक्ती, अंधभक्ती हा त्याचा दोष आहे। नाही बाबा, तुम्हाला कितीही मान्य नसेल माझं वागणं, पण तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की अधिपतींसाठी मी जे वागले ते बरोबर होतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।